कामातुर्णा ना भय ना लज्जा, एक संस्कृत मधला श्लोक आहे. लक्षात वाचनात येते. कामातुर्णा ना भय आणि लज्जाचा मराठीत जर अर्थ सांगायचं झालं की एखादा वासनागंध झालेला व्यक्ती याले भेवही वाटत नाही आणि लाजही वाटत नाही. एकदम डायरेक्टच कार्यक्रम आहे. गावरान 90चा कार्यक्रमच गावरान आहे. प्रवीण ताडे, गावरान 90 स्वागत करतो साऱ्यांचं. एका महत्त्वपूर्ण विषयावर मी डबल चर्चा, आपल्याला काय चर्चाच करावं लागते. गेल्या 4 ते 5 महिन्यापासून विविध प्रकारच्या वृत्तपत्रात आलेल्या बातम्या, याशिवाय परतवाडा पोलीस स्टेशन, अमरावती पोलीस स्टेशन, अमरावती SP कार्यालयात ज्या म्हणजे SP स्टेशनच्या एरिया पोलीस स्टेशनच्या बातम्या वृत्तपत्रात वाचण्यात आल्या. 2-2 लेकरं आहेत बायाले 2-2 लेकरं आहेत आणि माणसाले 2-2 लेकरं आहेत. लेकरं सोडून चालल्या ना बाबा, लेकरं सोडून चालल्या आणि ते माणसंही. म्हणजे वासनागंधाचा एवढा काय परिणाम त्याच्यावर झाला, हे म्हणजे बोलायचा अर्थ तुम्ही समजून घ्या. आणि ही स्थिती जी आहे हे मी ऑल ओव्हर कंडिशनची गोष्ट करत आहे. आजपासून 30 ते 35 वर्षाच्या आधी एखाद्या बाईचा जर विवाह झाला तर त्या बाईची सासू वज्जर त्रास दे, एवढा सासरवास नावाचा शब्द पहिले होता, तरी त्या बाईनं अर्ध्या पोटी अंशापोटी रोवरो प्रपंचाचं गाळं चालवलं. पण आज एवढ्या काही साधन साहित्य, एवढ्या काही सुख सुविधा उपलब्ध असूनही प्रपंचाचे जे प्रपंच आहे की नाही, हा लोक जे टिकून नाही राहिले, संसार टिकून नाहीत राहिले, याले कारणीभूत काय? पहिले कसं होतं, एका घरी 2-2, 3-3, 4-4 लेकरं आहेत. आता 1-1, 2-2 लेकरं आहेत. थोडासा लाड वाढला. मग लाड इतका कसा काय वाढला? एक पोरगी जेव्हा लग्न करून तिच्या सासरी जाते तर त्यानंतर परिस्थिती अशी होते की त्या ठिकाणच्या सासरच्या आणि माहेरच्या संपर्कात एक गोड संबंध निर्माण व्हायला पाहिजे. पण हे तिकडून तिकडे गेली की तिला असं वाटते हा नवरा मी आणि मा नवरा मा संसार, बस संपला विषय. सासू सासऱ्याचं काहीच देणं घेणं नाही. एक काळ असा होता की प्रत्येकाच्या घरी म्हातारी 1-2 माणसं आहेत आणि त्याचा सारा जो म्हणजे त्याची म्हणजे औषध पाणी खायपैकी सारी सोय ते सून पोरगा करत होता. पण आज परिस्थिती अशी आहे, पहिली गोष्ट म्हणजे पूर्वी लग्नच नाही करायचं म्हणते. याच्यानं भारतीय विवाह संस्था हे डबघाईस येत आहे. विशेषतः हिंदू विवाह संस्थेचा तर मला विचारच पडला आहे. लग्न झाल्यावर लेकरू नाही पाहिजेत म्हणते. अशानं हे वंश परंपरा चालेल कशी, त्याच्यानंतर वंशवृद्धी होईल कशी, हा एक प्रश्न आहे. एक सुरुवातीला जो मी तुम्हाला श्लोक सांगितला होता, त्या श्लोकचा असं होतं की कामतुर्णे ना भय ना लज्जा, या विषयावर मी डबल येतो. एक 2-4 प्रकरणं कानावर आले. या प्रकरणात विषय असा झाला की 2 लेकरं असणारी महिला, त्याच्या घराच्या बाजूनं काम करणारे एक जण, त्याचं बांधकामाचं गवंडी काम करणारा एक जण पाहिलं, त्याच्यासोबत चालली गेली. हा बिचारा माणूस, तिचा नवरा, ज्याला 2 लेकरं त्याच्यापासून आहेत, रात्रंदिवस मेहनत करून त्या प्रपंचाचं गाळं ओढत होती आणि हे त्याच्यासोबत गेली आणि त्याला म्हणते तू पाहिजे पाहिजेस. हे एक साधं उदाहरण सांगितलं. त्याच्यानंतर भारतीय जे कायदे मंडळ आहे, न्याय व्यवस्था आहे, याच्यात म्हणजे प्रपंचाच्या गाळ्यात महिलेसाठी थोडंसं काय लय मोठं असं प्राधान्य दिलं आहे. अशा कित्येक घटना रोज वृत्तपत्रात वाचायला भेटतात की बायको माहेरी गेली, नवरा आणायला गेला आणि त्या आली म्हणून नवऱ्यानं आत्महत्या केली. यानंतर आज असे भरपूर काही कुटुंब आहेत. हा, नवरा बायकोचे भांडं लागतेच, ते तर पहिल्यापासून तो म्हणजे मागच्या जन्मात जे वज्जर दुश्मन होते ते या जन्मात पती पत्नी झाले. अशी एक रिलय मध्यंतरी पाहण्यात आली होती. पती पत्नीचे भांडणं होतात, ह्या गोष्टी वेगवेगळ्या होतात. पण पत्नी नवऱ्याची जे बदनामी करते, या बदनामीच्या पोटी आत्महत्या करायचे प्रकरण बँगलोरला झालं. आता रोजच्या तारखेत सोशल मीडियावर पाहायला भेटून राहिले की पत्नी बदनामी करते नवऱ्याची, हे ते बदनामी करून लोकांनी त्याचे व्हिडिओ काढू ब्लॅकमेलिंग करू लोकांच्या आत्महत्या होत आहे. त्याच्यानंतर ते मागं एक निळ्या टाकीत नवरा दाबून मारला. त्याच्यानंतर तिकडे हनीमूनले मनाली का शिमल्याला गेली, तिकडेच तिच्या प्रियकरले बोलवून त्याची हत्या करून टाकली. ह्या साऱ्या गोष्टी का होत आहेत याचं उत्तर माझ्याजवळ तर नाही, पण तुमच्याजवळ जर याचं उत्तर असेल आणि तुम्ही जर इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल
तर तुम्हाला नेमकं याचं काय वाटते, कसं वाटते हे मला नक्की कळवा. कारण भारतीय विवाह व्यवस्था ही मोडकीस येत आहे काय, हा एक प्रश्नचिन्ह मला निर्माण झाला आहे. आणि दुसरी गोष्ट, नवऱ्यावर खोटे आरोप करून कोर्टात खेचून त्याच्या अर्ध्या प्रॉपर्टी घ्यायचे मोठ्या प्रमाणात विषय येत आहेत. पहिले तर असं होतं की ते पोरगी किती त्रास सहन करून 8 पळे, जुन्या काळात काय म्हणत 8 पडला पोरीचा, पण आज तो 8 पडत नाही, डायरेक्ट लग्न झालं की 1-2 महिन्यात कोर्टात प्रकरण जाते. आणि त्या कोर्टात प्रकरण गेल्यावर मग अर्धी प्रॉपर्टी पाहिजे, अर्ध हे पाहिजे, ते पाहिजे, 5-5, 10-10 लाख रुपये महिन्याची पोटगी मागणारे प्रकरणही मा काढणार आहे. या विषयावर किती बोला काय बोला, तुम्ही म्हणसाल मा म्हणजे एकदम मी कसं बोललो. एक काल परवा पेपरातली बहुतेक मुरुड किंवा मोर्शी तालुक्यातली एक बातमी वाचनात आली. त्या वाचनातून असं वाटलं की यार काहीतरी याच्यावर बोला. हा विषय खूप मोठा आहे आणि याच्यावर जर तुम्हाला जर काही मी हे जे बोललो याचा जर तुम्हाला काही अनुभव असेल किंवा हे नेमकं का होत आहे हे खाली कॉमेंट करून कळवा. आणि आपलं गावरान 90 आहे अशा भाषेत जे चालू समस्या प्रश्न असतात याच्यावर आपण चर्चा करू. व्हिडिओ कसा आवडला नाही आवडला नक्की कॉमेंट्स करून कळवा.